नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला पान मोदक. तर चला रेसिपीला सुरुवात करू. मी इथे एक खोवलेला नारळ घेतला आहे. तो आपल्याला अशा प्रकारे खोवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे 1/2 किलो गूळ यूज केला आहे. अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे. तर मी इथे गॅसवर एक फ्राय पॅन ठेवले आहे व त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप घातले आहे. तूप तापल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चम्मच खसखस घातले आहे. तेही चांगले भाजून घ्यायचे आहे. तर त्यानंतर आपण जे ओलं खोबरं खोवलेलं होतं ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे व छान असे भाजून घ्यायचे. याच्यामध्ये ओलसरपणा जास्त असतो, त्यामुळे ह्याला 2-3 मिनटे परतून घेतले व त्यानंतर परतून घेतल्यानंतर आपण गूळ किसलेला होता तो याच्यामध्ये घालून आपल्याला आता हे हलवून घ्यायचे आहे छान असे. तर हे आपण जास्त वेळ हलवायचं नाही, नाहीतर आपलं सारण कडक होतं. तर मी अशा पद्धतीने हे बनवलं. हे बघा, आपले सारण तयार झाले. याच्यामध्ये 7-8 वेलच्या बारीक करून घातल्या व गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव अधिकच वाढते. त्यामुळे मी इथे चिमटभर मीठही वापरले आहे. तर पाहू शकता तुम्ही, आपले सारण मस्त असे आता तयार झाले आहे. कलर पण मस्त आलेला आहे आपल्या सारणाला. तर मी इथे आता गॅसवर एक कढई ठेवली. त्यामध्ये 4 वाटी पाणी, मी आता 4 वाटी पिठाची उकड काढणार आहे. त्यामुळे मी इथे 5 वाटी पाणी वापरले आहे. तर तुम्ही 4 वाटी पीठ आणि 5 वाटी पाणी हे प्रमाण यूज करू शकता. तर मी येथे ह्याच्यामध्ये 1 चम्मच तूप वापरले आहे, त्यामुळे आपली उकड छान मऊ होईल. तर चिमटभर मीठही येथे वापरायचे आहे. तर आपले पाणी थोडे थोडे उकळी येत आहे. तर आपल्याला आता पीठ टाकून छान असे हलवून घ्यायचे आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला, त्यामुळे हे असे टाकून पटकन हलवून घ्यायचे आहे. हे असे हलवत राहायचे. हे बघा, आपली उकड मस्त आता उकड तयार झाली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं असे त्याला ठेवून द्यायचे आहे. तर आपण मसाला पान मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे आपण जे सारण बनवलं होतं ते प्लेटमध्ये काढून घेतलं आहे व त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी 2 चम्मच, गुलकंद 2 चमचे असं टाकून हे आपले सारण बनवणार आहे. याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे व याच्यामध्ये थोडी बडीशेप घालून घेतली. आता इथे आपण खाऊची पाने घेतली आहेत 5-6, ते आपल्याला त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत. तर हे असे देठ काढून आपल्याला ही स्वच्छ धुवून अशी बारीक करून आपल्याला मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची. आता हे बघा, याची आता छान पेस्ट केली. तर मी इथे आपण जी उकड काढली होती ती ताटात काढून घेतली आहे. तर आपल्याला हे आता मळून घ्यायचे उकड. थोडा तुपाचा हात लावला व हे आपल्याला आता असं मळून घ्यायचं आहे. व मी जे पानाची पेस्ट बनवली होती ती आता मी याच्यामध्ये घातली. तर याचा कलर एवढा आला नाही, तर त्या कलरसाठी आपण याच्यामध्ये फूड कलर वापरणार आहोत. हे बघा, असे आता आपले तयार झाले पीठ. तर मोदक बनायचा साचा असतो त्याला आपण तूप लावून घेतले व अशा पद्धतीने आपण आता मोदक बनवणार आहोत. हे असे पीठ घालून आपल्याला ह्याच्यामध्ये आतमधून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरायचे आहे. हे बघा, असे आपल्याला हे सारण भरून वरून व्यवस्थित हे फिल करून घ्यायचं आहे. जर हे व्यवस्थित नाही बसवलं तर आपला मोदक फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे
हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे छान. हा बघा आपला मोदक छान तयार झालेला आहे. आता हा मोदक आपण मस्त सुंदर मोदक आपला तयार आहे. हे बघा असेच मी सगळे मोदक बनवून घेतले. हे बघा किती सुंदर आपला मोदक झालेला आहे. मी येथे पाणी तापायला ठेवले होते व चाळणीला तेल लावून घेतले. तर याच्यामध्ये आपल्याला मोदक उकडण्यासाठी ठेवायचे आहेत. 15 मिनिटासाठी मी हे मोदक उकडायला ठेवले होते. तर मस्त मोदक आपले तयार आहेत. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.